नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। नागपूर जिल्ह्यात 1 ते 24 मार्च दरम्यान 6000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। आर्थिक वर्षाच्या अखेरीस महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहील। गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने थकबाकीदारांना त्यांचे बिल भरण्याचे आवाहन केले आहे। औरंगजेबची कबर ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक असून कबरेजवळील सजावट काढून तेथे मोठा फलक लावा की मराठ्यांना हरवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली। जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो, लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य कळते, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत। बंगलोरहून गुवाहाटीला जाणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत। या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले। सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सकाळी 11:45 हा अपघात झाला आहे। अपघातामुळे आसामकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात इलॉन मस्क यांचा विरोध वाढत आहे। अमेरिकेसोबतच आता ब्रिटन, जर्मनीसह इतर देशांमध्ये हजारो लोकांनी इलॉन मस्क आणि अमेरिकेच्या संघराज्य सरकारला कमकुवत करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निदर्शने केली आहेत। अमेरिकेतील आणि इतर अनेक देशांमधील प्रत्येक टेस्ला शोरूम जवळ रॅली काढण्यात आली आहे। टेस्ला खरेदी करू नका, टेस्लाचे शेअर्स विकून टाका आणि टेस्ला टेकडाऊन चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन आंदोलकांनी केले आहे। सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे। सिकंदरने पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपयांचे दमदार कलेक्शन केले आहे। जेव्हा तुम्ही काही करायचे ठरवता तेव्हा वय आड येत नाही। मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये धावणे, डिस्कस थ्रो आणि गोळाफेक या स्पर्धेत 93 वर्षाच्या वृद्ध महिलेने भाग घेऊन 3 सुवर्ण पदके जिंकली। आता इंडोनेशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे। या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकण्याची जिद्द दर्शवली आहे। तर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।